नालंदा, द युनिव्हर्सिटी दॅट चेंज द वर्ल्ड. आताचा गौरव भारताचा इतिहास. नालंदा युनिव्हर्सिटी पुन्हा सुरू होणार आहे. तब्बल 815 वर्षानंतर नालंदा युनिव्हर्सिटीचा नवीन कॅम्पस सुरू झालेला आहे. इतिहासातील ज्या काही गोष्टी होत्या त्यावर मात करून नालंदा युनिव्हर्सिटी एक नवी सुरुवात असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 19 जूनला नालंदा विश्वविद्यालयाच्या नवीन कॅम्पसचं इनॉग्रेशन म्हणजेच उद्घाटन केलं. या व्हिडिओमध्ये आपण नालंदा विश्वविद्यालय पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं त्याविषयी थोडी माहिती, तसेच इतिहासामध्ये नालंदा विश्वविद्यालय नष्ट करण्यात कोणाचा हात होता व ते नष्ट का केलं गेलं, त्याला आग का लावल्या गेली, ही सर्व माहिती बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील राजगीरच्या जवळ नालंदा युनिव्हर्सिटीचा नवीन कॅम्पस इनॉग्रेट केला. हा कॅम्पस नेट झिरो एक ग्रीन कॅम्पस असणार आहे. म्हणजे इतर सर्व जे आहे ते निसर्गाला अनुसरून गोष्टी केलेल्या आहेत. या कॅम्पसचे बेसिकली 2 ब्लॉक आहेत, 2 अकॅडमिक ब्लॉक आहेत, मध्ये एकूण 40 क्लासरूम असणार आहेत. या विश्वविद्यालयामध्ये किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये 2 ऑडिटोरियम आहेत, ज्यामध्ये प्रत्येक ऑडिटोरियमची क्षमता जी आहे ती 400 लोकांची आहे. एक स्पोर्ट कॉम्प्लेक्स, एक ॲम्पी थिएटर म्हणजे अशी जागा की जी ओपन असते आणि त्यामध्ये बरेच जण बसून स्पोर्ट्स वगैरे ॲक्टिव्हिटीज करू शकतात किंवा परफॉर्मन्स देऊ शकतात. तर ही तर झाली बघा आत्ताच्या जे नालंदा युनिव्हर्सिटी रिजनरेट झालेली आहे, पुन्हा नवीन कॅम्पस तयार झालेला आहे त्याच्याविषयी माहिती. पण जे इतिहासातील नालंदा विश्वविद्यालय होतं त्याविषयी अधिकची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. बघा, अराउंड 5व्या शतकामध्ये नालंदा विश्वविद्यालयाची स्थापना झाली होती. म्हणजे जे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे त्यापेक्षाही जुनं हे नालंदा विश्वविद्यालय होतं. आणि या विश्वविद्यालयामध्ये जगभरातील प्रत्येक ठिकाणाहून विद्वान शिकायला यायचे. आणि यासाठी बघा, इथे ॲडमिशन घेण्यासाठीची प्रोसिजर खूप कठीण होती. म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या इंटरव्ह्यूमधून जावं लागेल तेव्हा तुम्हाला इथे ॲडमिशन मिळायचं. नालंदा या शब्दाचा संस्कृतमध्ये असा अर्थ आहे मित्रांनो, ना आलव दा, म्हणजेच द फ्लो ऑफ नॉलेज, म्हणजेच ज्ञानाचा सतत प्रवाह जिथे मिळेल तुम्हाला, अशी युनिव्हर्सिटी म्हणजेच नालंदा होती. चायनाकडून जे काही प्रवासी भारतामध्ये आले होते त्यांनी अशी माहिती दिली की नालंदामध्ये एकूण 1500च्या आसपास टीचर्स होते, 10,000च्या आसपास इथे मॉन्क्स होते. नालंदा विश्वविद्यालयामध्ये बुद्धिझम, ॲस्ट्रॉनॉमी, मेडिसिन्स, फिलॉसॉफी आणि ग्रामर यासारखे विषय शिकवल्या जायचे. आणि असं सांगितलं जातं की जी आपली उपनिषदे आहेत त्यामधील काही मॅन्युस्क्रिप्ट देखील नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये होत्या. आणि नालंदा विश्वविद्यालयामध्ये शिकण्यासाठी तेव्हा फी देखील काहीही नव्हती. मित्रांनो, या विश्वविद्यालयामध्ये खूप सारे विद्वान शिकले, जसं की हर्षवर्धना, वासुबंधू, धर्मपाल, नागार्जुना सारखे विद्वान. मित्रांनो, इथे युनिव्हर्सिटीचे हेड म्हणून आर्यभट्ट, त्यांनी शून्याचा शोध लावला, ते देखील होते. मग आता ही युनिव्हर्सिटी किंवा ही विश्वविद्यालय व्यवस्थित चालत असताना नेमकं असं काय झालं की ते बंद पडलं आणि आता पुन्हा त्याची आपल्याला सुरुवात करावी लागत आहे. तर तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये सांगतो, सो काळजीपूर्वक ऐका, पुढे तो ट्विस्ट या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, इतिहासामध्ये अराउंड 1193 शतकामध्ये अशी एक ट्रॅजेडी घडली की ज्या ट्रॅजेडीमुळे संपूर्ण नालंदा युनिव्हर्सिटी उद्ध्वस्त झाली किंवा जळून राख झाली. इतिहासामध्ये असं काही आक्रमण झालं की ज्या आक्रमणामुळे संपूर्णपणे नालंदा युनिव्हर्सिटी राख होऊन गेली. नालंदा युनिव्हर्सिटीला अक्षरशः आग लावली गेली. संपूर्ण विद्वानांना तिथं टॉर्चर करून जाळून टाकण्यात आलं. तेथील जे ग्रंथ होते, जी ग्रंथ संपदा होती, जी लायब्ररी होती, जी की अतिशय महत्त्वाची लायब्ररी होती, ती देखील त्यामध्ये जाळून खाक झाली. आणि असं म्हणतात की जवळपास जेव्हा आग लावली होती त्या तिथपासून तर 3 महिन्यापर्यंत संपूर्ण नालंदा युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे ती जळत होती. आणि मी तर असं म्हणेन की नालंदा युनिव्हर्सिटीला पेटवल्यामुळे संपूर्ण जग खूप शक्य मागे आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि असं म्हणणं कुठली अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण बघा, ऑक्सफर्ड विद्यापीठ जे की आता खूप फेमस असं विद्यापीठ आहे, तर या विद्यापीठामध्ये खूप सारं संशोधन वगैरे चालतं. त्याच प्रकारचं नालंदामध्ये देखील चालायचं. आणि बरेचसे जे पेपर्स होते, रिसर्च पेपर असतील किंवा ज्या काही मॅन्युस्क्रिप्ट होत्या, उपनिषदे होती, ती संपूर्णपणे नष्ट झाली. म्हणून मी असं म्हटलं की ही युनिव्हर्सिटी जळाल्यामुळे युनिव्हर्सिटीने संपूर्ण जगाला काही शतकं मागे नेऊन ठेवलं. आज जर नालंदा विश्वविद्यालय नष्ट झाले नसते तर आपण खूप पुढे किंवा खूप प्रगती केली असती. मग हे विश्वविद्यालय जाळण्याचं काम कोणी केलं त्यावर आपण येऊयात. पण त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा, जेव्हा वर्ल्ड वॉर II चालू होता तेव्हा नाझी जर्मनी आणि UK हे समोरासमोर होते. त्यांनी एकमेकावर बॉम्बिंग करायचे. ते म्हणजे नाझी जर्मनीवर करणार, जर्मनी UKवर करणार आणि UK नाझीवरती करणार. पण त्यातील जो ॲडॉल्फ हिटलर होता, जो की UKचा लीडर होता,
तर त्याचा असा समज होता की युनिव्हर्सिटीला कधीच आपण नष्ट करायला नको, त्यांना हातही लावू नका. म्हणजे बघा, जरी तो ॲडॉल्फ हिटलर जर वाटला तर जगज्जेता त्याला म्हणतात, पण त्याचा असा समज होता की कुठल्याही युनिव्हर्सिटीला हात लावू नका, कारण त्याला माहीत होतं की युनिव्हर्सिटीमध्ये जे काही नॉलेज आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे ते देखील कधीही डिस्ट्रॉय झालं नाही. मित्रांनो, नालंदा युनिव्हर्सिटी संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होती. इथे जगभरातील चायना, टर्की, म्यानमार, थायलंड, मॉडर्न एशियन कंट्रीज यासारख्या सर्व कंट्रीजमधून खूप स्टुडंट शिकायला यायचे. नालंदा युनिव्हर्सिटी संपूर्णपणे नष्ट होण्यापूर्वी देखील त्या युनिव्हर्सिटीला हानी पोहोचवण्यात आली होती. 495 शतकामध्ये देखील या स्वरूपाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर 7व्या शतकामध्ये देखील बंगालचा जो सम्राट होता त्याने जे काही पॉलिटिकल टेन्शन्स होते त्यामुळे नालंदा युनिव्हर्सिटीचा काही भाग जो आहे तो नष्ट केला होता. मग नालंदा विश्वविद्यालय संपूर्णपणे कोणी जाळलं किंवा कुणामुळे नष्ट झालं, तर यासाठी एकच नाव आहे जे कदाचित तुम्हाला माहिती असेल, बख्तियार खिल्जी. तो की एक टर्किश व्यक्ती होता आणि हा टर्किश व्यक्ती जो होता तो कुतुबुद्दीन ऐबकच्या अंडर काम करायचा. हा एक नॉन इंडियन असा व्यक्ती होता आणि मित्रांनो, हा काय करतोय याचंच त्याला भान नव्हतं आणि त्याला याची पण आयडिया नव्हती की आपल्या या कृत्यामुळे आपण संपूर्णपणे एशियाला कित्येक वर्ष मागे घेऊन जातोय. याने अक्षरशः नालंदा विश्वविद्यालयाला आग लावली आणि या आगीमध्ये जवळपास 90 लाखापेक्षा जास्त पुस्तकं जी की असलेल्या लायब्ररीमध्ये ठेवलेली होती ती, प्लस काही मेन्युस्क्रिप्ट होत्या महत्त्वाच्या, त्या देखील संपूर्णपणे जळून खाक झाल्या. मिनाज सिराज यांचं एक पुस्तक आहे, त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की येथे जी लायब्ररी होती ती जवळपास 3 महिन्यापर्यंत जळत होती. वन ऑफ द बिगेस्ट लायब्ररी, जिला धर्मगज्ज असे म्हणतात, त्यामध्ये 90 लाखांपेक्षा जास्त पुस्तकं जळून खाक झाली. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की नेमकी नालंदा युनिव्हर्सिटी किंवा एवढं मोठं जे विश्वविद्यालय आहे ते एका व्यक्तीने का जाळलं असेल, याच्या मागे काय कारण असेल. तर ज्या प्रकारे त्याचं काम आहे खूप सिरियस, त्याप्रमाणे कारण देखील त्यामध्ये खूप सिरियस आणलं जातं. एखादं विश्वविद्यालय अक्षरशः जाळून टाकणे हा एक मूर्खपणा तर होताच, पण त्यामागील कारण जे होतं ते देखील मूर्खपणाचं मानलं जातं. इतिहासामध्ये याविषयी एक वेगळीच कथा प्रचलित आहे, ती तुमच्यासमोर सांगतो, काळजीपूर्वक ऐका. बघा, बख्तियार खिल्जी जो होता तो एक वेळा खूप आजारी पडला होता. त्यावर खूप मोठे मोठे विद्वान उपचार करत होते, पण त्यावरती काही परिणाम होत नव्हता. म्हणजे त्यांच्या उपचारामुळे तो चांगला होत नव्हता. मग कोणीतरी सजेस्ट केलं की नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये अशी काही विद्वान आहेत की जे बख्तियार खिल्जीला चांगलं करू शकतात. आणि समोर नाव आलं राहुल श्री भद्र यांचं. हे नालंदा विश्वविद्यालयातील एक विद्वान होते, एक डॉक्टर आपण त्यांना म्हणू शकतो. तर सर्व काही डॉक्टरांनी प्रयत्न केला, काही झालं नाही. म्हणून या डॉक्टरांनी खिल्जीकडे यावं आणि त्याचा उपचार करावा असं खूप जणांनी खिल्जीला सांगितलं. पण खिल्जीला एक गैरमुस्लिम डॉक्टरकडून स्वतःचा उपचार करून घ्यायचा नव्हता, त्यामुळे बख्तियार खिल्जीने याला संपूर्णपणे नकार दर्शवला. पण खिल्जीची प्रकृती किंवा स्वास्थ्य दिवसेंदिवस खालावत चाललं होतं. शेवटी खिल्जीने मान्य केले की जे काही डॉक्टर्स आहेत त्यांना बोलवा आणि त्या अनुषंगाने राहुल श्री भद्र यांना बोलवण्यात आलं. बोलवण्यात आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार जेव्हा सुरू केले तेव्हा खिल्जी म्हणाला की मी गैरमुस्लिमाकडून औषध किंवा उपचार घेणार नाही. म्हणजे तिथं देखील त्यांनी त्याचा जो इगो आहे तो समोरच ठेवला. म्हणजे एक हिंदूकडून उपचार करणं त्याला मुळीच मान्य नव्हतं. मग त्याने असं सांगितलं की मी तुम्ही ज्या औषधी द्या त्या घेणार नाही किंवा तुझ्या औषधी देशील ते मी घेणार नाही. आणि त्या डॉक्टरांची त्यांनी परीक्षा घेण्याचं ठरवलं. पण राहुल श्री भद्रा हे नालंदा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते, खूप विद्वान होते, खूप हुशार होते. त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही माझे कुठलेही औषध घेऊ नका. जे काही कुराण आहे बघा तुमचा पवित्र धर्मग्रंथ, तुम्ही वाचा आणि तो जसा तुम्ही वाचाल तसे चांगले व्हाल. पण खिल्जीला वाटणे हे कसं पॉसिबल आहे, एक कुराण वाचू कसं काय मी बरा होऊ शकतो. पण खिल्जीने देखील त्याची परीक्षा घेण्यासाठी कुराण वाचले आणि कुराण वाचल्यानंतर अगदीच 2-3 दिवसात खिल्जी जो आहे तो बरा झाला. त्याचा जो आजार आहे तो नष्ट झाला. मग आजार नष्ट झाला याचं कारण जे होतं मित्रांनो ते होतं की राहुल श्री भद्र हे जे विद्वान होते यांनी त्या कुराणच्या पानांना औषध लावलं होतं आणि त्या औषधाच्या सुगंधामुळे किंवा ते औषध त्यांच्या शरीरामध्ये नाकावाटे गेल्यामुळे खिल्जी जे आहे तो बरा झाला होता. आणि ही गोष्ट जेव्हा खिल्जीला माहीत पडली तेव्हा त्यांना खूप संताप आला आणि या संतापामुळेच त्यांनी नालंदा विश्वविद्यालय जाळले अशी कथा प्रचलित होत आलेली आहे. याला बरेच वेगळे देखील कारण असू शकतात, पण जे इतिहासामध्ये कारण दिलेले आहे, व्यक्तीचं नाव देखील दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला यावरती विश्वास ठेवावा लागेल. तर एवढ्याशा कारणामुळे एक विश्वविद्यालय आपल्या भारतातून नष्ट झालं.
म्हणूनच भारत सरकार नालंदा विश्वविद्यालय पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो, हे प्रयत्न जे आहेत ते माझे फेवरेट असलेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ही कल्पना होती की नालंदा विश्वविद्यालय पुन्हा ओपन व्हावे. त्यांनी 2005 मध्येच अशी आशा व्यक्त केली होती आणि त्यानुसारच भारत सरकारने नालंदा युनिव्हर्सिटी ऍक्ट 2010 पास केला होता आणि या ऍक्टनुसार नालंदा युनिव्हर्सिटीचं उद्घाटन कालच करण्यात आलं. आहे का असे ना, पण एक नवीन सुरुवात झालेली आहे. नालंदा युनिव्हर्सिटीला फॉरेनमधील स्टुडंटला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे. तेव्हाच नालंदा विश्वविद्यालय पुन्हा एक इतिहासातील ज्याप्रमाणे सोनं होतं त्याप्रमाणे भारताचं सोनं करेल. मित्रांनो, आपण बघणारच आहोत की नेमकं या युनिव्हर्सिटीसोबत आता काय होतं, की नवा रूपात येते किंवा नाही, किंवा यामध्ये जे काही होईल ते भारताच्या फायद्याचंच असेल. पण ते म्हणतात ना, स्टार्ट इज इम्पॉर्टंट. तर तो स्टार्ट आता झालेला आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच यातून काहीतरी चांगला आउटपुट येणार आहे. तर अशा प्रकारे एक 360 व्ह्यू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा होता. आय होप तुम्ही एज्युकेट झाला असाल. नालंदा युनिव्हर्सिटीविषयी बऱ्याच गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजल्या असतील. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही व्हिडिओला लाईक करून आणि खाली कमेंट करून मला सांगू शकता. चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.